नमस्कार. मी पत्रकार दीपक चंदे आपलं सर्वांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. मासिक पाळी दरम्यान होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन त्या काळात महिलांना रजा द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या राज्यात महिलांच्या आरोग्याविषयी संवेदनशीलता नसणे हा महिलांचा अपमान असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. कर्नाटक सरकारने महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात रजा देण्याचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णयामुळे कर्नाटक हे व्यापक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात हा विषय केवळ चर्चेच्या पातळीवरच असल्याची टीका राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर आदींना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देशातील सर्वात समृद्ध राज्य असले तरी महिलांच्या आरोग्यविषयक आणि संवेदनशील विषयांवर अद्याप ठोस पावलं उचललेली नाही. ही बाब महिलांचा अवमान करणारी आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात रजा देय ठरवून महिलांचा सन्मान करावा अशी महिला शिक्षक कर्मचाऱ्यांची अपेक्षा असल्याचे पत्रात म्हटले आहे. आता या सर्व महिला शिक्षकांचे लक्ष मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री काय निर्णय घेतात याकडे लागले आहे. धन्यवाद.